माझ्या कथारंग या चॅनेलमध्ये आपलं पुनश्च स्वागत। आज आपण ऐकूया रिकामा कॅनव्हास या अमृता प्रीतम यांच्या पुस्तकातील कथा। या पुस्तकाचा अनुवाद केला आहे डॉक्टर सुप्रिया सहस्रबुद्धे यांनी। अमृता प्रीतम यांनी पंजाबी आणि हिंदीमध्ये लेखन केले। महान साहित्यिक म्हणून भारतामध्ये त्या गणल्या जातात। त्यांच्या लेखनासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार तसेच बल्गेरियातील वैरोक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। तर ऐकूया त्यांची कथा गंध। घोडीच्या खिंकाळण्याचा आवाज आला। गुलेरी पळतच घरातून बाहेर आली। तिनं घोडीचा आवाज ओळखलाच होता। ती घोडी तिच्या माहेरची होती। तिनं घोडीच्या मानेवर डोकं टेकलं। जणू त्या घोडीची मान म्हणजे तिच्या माहेराचं दारच होतं। गुलेरीचं माहेर चंबे शहर होतं। लक्कड मंडी आणि खजियारच्या रस्त्यावर उंच पठारावर सासरचं गाव होतं। खजियारपासून 1 मैलभर चालत गेल्यावर पहाडाचं एक असं वळण यायचं की तिथं उभं राहिल्यावर चंबे शहर खूप दूर आणि खूप खाली दिसायचं। कधी कधी गुलेरीला फार उदास वाटत असलं की ती आपल्या मानकला घेऊन त्या वळणावर येऊन उभी राहायची। चंबे शहरातली घरं चमकत्या बिंदूसारखी दिसायची। त्या बिंदूंनी तिचं मन उजळायचं। वर्षातून एकदा अश्विन महिन्यात ती माहेरी जायची। त्या दिवसात तिकडे चौघांची जत्रा भरायची। तिचे आईवडील तिला आणायला माणूस पाठवायचे। गुलेरीच नव्हे तर तिच्या सगळ्या मैत्रिणींच्या माहेरची अशीच बोलावणी यायची। सगळ्या मैत्रिणी एकमेकींच्या गळ्यात पडायच्या। हरणीसारख्या स्वच्छंदपणे भटकायच्या। 2-2, 3-3 मुलांच्या आया मोठ्या मुलांना आजी आजोबांकडे ठेवायच्या आणि माहेरी पोचल्या की छोट्यांना आपल्या आईवडिलांच्याकडे सोपवायच्या। जत्रेसाठी नवे कपडे शिवायच्या, ओढण्या रंगवायच्या, चिमुकल्या आरशांची नक्षी काढायच्या। जत्रेत काचेच्या बांगड्या आणि चांदीचे डूल खरेदी करायच्या। जत्रेत खरेदी केलेल्या सुगंधी साबणाच्या वड्या कायेवर इतक्या घासायच्या जणू आपल्या हरवलेल्या किशोरवयाचा गंध भरभरून घेत राहायच्या। गुलेरी किती दिवसापासून या दिवसाची वाट पाहत होती। अश्विनातलं आभाळ श्रावण भाद्रपदातल्या पावसानं स्वच्छ होऊन उजळलेलं असायचं आणि गुलेरीसारख्या सासरी असलेल्या मुली जनावरांचं दाणापाणी करायच्या, सासू सासऱ्यांचा डाळभात करून ठेवायच्या आणि हातपाय धुवून नटून सजून तयार होऊन बसायच्या आणि विचार करत राहायच्या, आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा माहेरून कोणीतरी न्यायला येईलच। आज गुलेरीच्या घराच्या दरवाजासमोर तिच्या माहेरची घोडी खिंकाळली तेव्हा गुलेरी उल्लसित झाली। घोडी घेऊन आलेल्या नथूला तिनं बसायला पाठ दिला। गुलेरीने काही सांगायची गरजच नव्हती। तिच्या चेहऱ्याचा रंगच सांगत होता। मानकनं चिलमीचा एक झुरका घेतला आणि डोळे मिटले। काय सहन होत नव्हतं त्याला, तंबाखूचा नशा की गुलेरीच्या चेहऱ्याचा रंग? यावेळी तरी जत्रा बघायला येणार ना, निदान 1 दिवस तरी, गुलेरीने मानकच्या जवळ बसून मोठ्या प्रेमानं म्हटलं। मानकचे हात थरथरले। त्यानं हातातली चिलीम एका बाजूला ठेवली। बोलत का नाहीस? गुलेरीने रुष्ट होऊन म्हटलं। गुलेरी, एक सांगू? मला माहिती आहे तू काय सांगणार आहेस। तू हे म्हणायला पाहिजेस का, वर्षातून एकदाच तर मी माहेरी जाते, मग तू मला असा का अडवतोस? याआधी मी तुला कधी काही म्हटलं नव्हतं, मग आत्ताच काय झाले? का का ते सांग ना। यावेळी, फक्त यावेळी मानकच्या तोंडून एक दीर्घ सुस्कारा बाहेर पडला। तुझी आई तर मला म्हणत नाहीये, मग तू का अडवतोयस? गुलेरीच्या आवाजात लहान मुलांसारखा हट्टीपणा होता। माझी आई? मानक एकदम गप्प बसला, जणू पुढचे शब्द त्यानं ओठाआड दाबून ठेवले। दुसऱ्या दिवशी गुलेरी पहाटे नटून सजून तयार झाली। गुलेरीची मोठीही मुले नव्हती आणि लहानही। कोणाला सासरी ठेवून जायचा प्रश्नच नव्हता आणि कोणाला माहेरी घेऊन जायचं नव्हतं। नथूनं घोडीच्या पाठीवर थाप मारली आणि गुलेरीच्या सासू सासऱ्यांनी तिला आशीर्वाद दिले। चल, मी 2 कोस तुझ्याबरोबर येतो, मानक म्हणाला। गुलेरीने आनंदानं मानकची बासरी आपल्या पदरात बांधून घेतली। त्यांनी खजियार ओलांडलं। पुढे 1 कोसही त्यांनी पार केला। मग चंबेचा उतार सुरू झाला। गुलेरीनं पदरातली बासरी काढली आणि मानकच्या हातात ठेवली। पुढे अवघड उतार होता। पाय जणू घसरत होते। गुलेरीने मानकचा हात पकडला आणि चालायची थांबून म्हणाली, बासरी का वाजवत नाहीयेस? त्याचं मन सुद्धा जणू उताराला लागलं होतं। मनाची पावलं घसरायला लागली होती। गुलेरीने पुन्हा जेव्हा मानकचा हात पकडला
तेव्हा त्याने एकदम दचकून तिच्याकडे पाहिलं. का वाजवत नाहीस बासरी? गुलेरीने पुन्हा विचारलं. मानकनं बासरी ओठाला लावली, एक फुंक मारली, पण तिच्यातून असा स्वर निघाला जणू बासरी जखमी झाली होती. गुलेरी, तू जाऊ नकोस, मी पुन्हा तुला सांगतोय, जाऊ नकोस, यावेळी जाऊ नकोस. मानकनं हातातली बासरी गुलेरीला परत दिली. न जायला काही कारण तरी आहे का? ठीक आहे, तू जत्रेच्या दिवशी तरी येऊन जा. मी तुझ्याबरोबर परत येईन, इथं राहणार नाही, अगदी नक्की. मानक काही बोलला नाही, पण त्याने गुलेरीच्या तोंडाकडं असं पाहिलं जणू त्याला म्हणायचं होतं, गुलेरी, ही गोष्ट नक्की नाही, अगदी अनिश्चित आहे. पण तो काही बोलला नाही, जणू त्याला बोलताच येत नव्हतं. गुलेरी आणि मानक रस्त्याच्या थोडे बाजूला जाऊन एका दगडाला पाठ टेकून उभे राहिले. नथूनं 10 पावलं पुढं जाऊन घोडीला थांबवलं होतं, पण मानकचं मन काही थांबत नव्हतं, स्थिर होत नव्हतं. मानकचं मन भटकत ढळत 7 वर्ष मागं गेले. असेच दिवस होते. मानक आपल्या मित्रांच्या बरोबर या रस्त्यावरून चौघांच्या जत्रेसाठी चंबेला गेला होता. जत्रेत लोक काचेच्या बांगड्यापासून गाई बकऱ्यापर्यंत काय काय खरेदी करत होते. याच जत्रेत मानकनं गुलेरीला आणि गुलेरीने मानकला पाहिलं होतं आणि दोघांनी एकमेकांची मनं खरेदी केली होती. संधी पाहून दोघे एकमेकांना भेटले होते. तू मक्याच्या दुधी कणसासारखी आहेस, असं म्हणून मानकनं गुलेरीचा हात पकडला होता. त्याला आसपास मक्याच्या दुधी कणसाचा गंध दरवळत असल्यासारखा वाटायचा आणि तो खुश व्हायचा. गुलेरीने हसत सांगितलं होतं, पण माणसं कणसं भाजून खातात, हिंमत असेल तर माझ्या बापाकडे येऊन मला मागणी घाल. मानकच्या जवळच्या दूरच्या सगळ्या नातेवाईकांनी मुलाच्या लग्नात मुलीकडच्यांना हुंडा दिला होता. त्यामुळे मानकला भीती वाटत होती की गुलेरीचा बाप किती पैसे मागेल. पण गुलेरीचं घर सुखवस्तू होतं आणि गुलेरीचा बाप पूर्वी शहरात राहिलेला होता. त्याने केव्हाच ठरवून ठेवलेलं होतं की मुलाकडच्यांकडून मुलीसाठी पैसे घ्यायचे नाहीत. जिथं चांगलं घर आणि वर मिळेल त्या स्थळी मुलगी द्यायची. मानकला काहीच अडचण आली नाही. दोघांची मनं जुळलेली होती. दोघांनी विवाहाचा मार्ग स्वीकारला होता. त्याच्या आसपास नेहमी मक्याच्या दुधी कणसाचा गंध दरवळत होता. आज तू कसला विचार करतोयस रे? मला तुझ्या मनात काय आहे ते सांगत का नाहीस? गुलेरीने मानकचे खांदे पकडून त्याला विचारलं. मानकनं गुलेरीकडे असं पाहिलं जणू त्याच्या जिभेला जखमा झाल्या होत्या. घोडी खिंकाळली. गुलेरीला पुढच्या रस्त्याची आठवण आली. ती जायला तयार झाली आणि मानकला म्हणायला लागली, पुढं गेल्यावर निळ्या फुलांचं वन लागतं, काहीतरी 2 मैल असेल. तुला माहिती आहे ना, ते वन ओलांडणाऱ्यांचे कान बहिरे होतात. होय, मानक खोल आवाजात म्हणाला. मला असं वाटतंय की आपण जणू त्या वनातून चाललो आहोत. तुला माझे काहीच शब्द ऐकायला येत नाहीयेत. तू बरोबर बोलतेस गुलेरी, मला तुझं बोलणं ऐकायला येत नाहीये आणि तुला माझं काहीच ऐकायला येत नाहीये. मानकनं दीर्घ श्वास घेतला. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं, पण दोघांना एकमेकांचं बोलणं मात्र समजलं नाही. मी आता जाऊ? तू परत जा, तू खूपच पुढं आलायस, गुलेरी सावकाश म्हणाली. तू एवढा रस्ता पायी चालत आलीस, घोडीवर बसली नाहीस. आता घोडीवर बैस. मानकही सावकाश बोलला. ही घे, धर तुझी बासरी. तू तुझ्याबरोबर घेऊन जा ना. जत्रे दिवशी येऊन वाजवणार का? गुलेरी हसत म्हणाली. तिच्या डोळ्यात कोवळं ऊन चमकत होतं. मानकनं तोंड फिरवलं. बहुतेक त्याच्या डोळ्यात मेघ दाटले होते. गुलेरीनं माहेरचा रस्ता धरला आणि मानक घरी परत गेला. आई ग. घरी पोचल्यावर मानक खाटेवर पडला. पण असं वाटत होतं जसं काही खाटेपर्यंत जायला सुद्धा त्याच्या अंगात बळ नव्हतं. किती वेळ लावलास रे? मला तर वाटलं तू तिला शेवटपर्यंत पोचवायला गेलास, आई म्हणाली. नाही आई, शेवटपर्यंत नाही गेलो, अर्ध्या वाटेतच सोडून आलो. मानकचा कंठ दाटून आला. बायकांसारखा रडतोयस काय? मर्द हो, आई रागानं म्हणाली. मानकला वाटलं की आईला म्हणावं, पण तू तर बाई आहेस, मग एकदा तरी बाईसारखी रडत का नाहीस? मानकला गुलेरीची एक गोष्ट आठवली. आपण निळ्या फुलांच्या वनातून चाललो आहोत, जिथं सर्वांचे कान बहिरे होतात. मानकला वाटलं की आज कोणाला त्याचं बोलणं ऐकायला येत नाहीये. सगळं जग जणू निळ्या फुलांचं वन आहे आणि सर्वांचे कान बहिरे आहेत.
7 वर्ष झाली होती. गुलेरीची कूस अजून उगवली नव्हती. आई म्हणत होती, आता मी 8वं वर्ष लागू देणार नाही. आईनं 500 रुपये देऊन मनातल्या मनात मानकच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट पक्की करून टाकली होती. ती वाटच बघत होती. गुलेरी माहेरी गेली की नव्या सुनेची डोली घरी आणायची. यानंतर मानकला वाटत होतं जणू त्याचं मन निर्जीव झालं होतं. मधूनच मक्याच्या दुधी कणसाचा गंध दरवळत होता. गुलेरीचं प्रेम त्याच्यावर आघात करत होतं, पण त्या मनाला मात्र काही जाणवत नव्हतं. नव्या बायकोच्या कुशीतलं बाळ त्याच्या कल्पनेत हसत होतं, तरी ते मन निर्जीवच राहिलं होतं. त्या मनाला गाढ झोप लागली होती. पहाटेच्या वेळी मानक शेतात चिलीम उडत बसला होता. तेव्हा त्याचा जुना मित्र तिथून चाललेला दिसला. इतक्या भल्या पहाटे कुठं चाललास भवानी? भवानी दचकून 1 मिनिट थांबला. खरं म्हणजे त्याच्या खांद्यावर एक छोटं गाठोडं होतं, पण सावकाश तो म्हणाला, कुठं नाही. चालला तर आहेस कुठं तरी, ये बैस, चिलीम घे. मानकनं त्याला बोलावलं. भवानी बसला आणि मानकच्या हातातून चिलीम घेत म्हणाला, चंबेला चाललोय, आज तिथं जत्रा आहे. जत्रा शब्द ऐकल्यानंतर मानकच्या हृदयाला बाण बसला. त्याला इतक्या दिवसानंतर वेदनेची जाणीव झाली. आज जत्रा आहे? त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले. दरवर्षी याच दिवशीच तर असते, भवानी म्हणाला. मग मानककडं असा पाहत राहिला जणू त्याची नजर म्हणत होती, तू विसरलास ती जत्रा? 7 वर्ष झाली तू जत्रेला गेला होतास, मीही होतो की तुझ्याबरोबर. याच जत्रेत तर तू प्रेम केलं होतंस. भवानी काही बोलला नाही, पण मानकला वाटलं जणू त्यानं ते सर्व ऐकलं होतं. भवानी चिलीम ठेवून उठला. त्याच्या पाठीवर लटकणाऱ्या गाठोड्यातून बासरीचं टोक बाहेर आलेलं होतं. भवानी चालत होता. मानक त्याच्या पाठीकडे पाहत होता. पाठीवरचं छोटं गाठोडं पाहत होता. गाठोड्यातून बाहेर आलेलं बासरीचं टोक पाहत राहिला होता. भवानी आणि भवानीची बासरी जत्रेला चालली. मानकला त्याची बासरी आठवली. त्यानं माहेरी चाललेल्या गुलेरीला बासरी देत सांगितलं होतं, ही तू बरोबर घेऊन जा. आणि मग त्याच्या मनात विचार आला. मानकला तीव्रतेनं वाटलं, आपणही भवानीच्या पाठोपाठ धावत जावं, आपल्या त्या बासरीच्या मागं धावत जावं, जी त्याच्या आधी जत्रेत गेली होती. मानकनं हातातली चिलीम फेकली आणि भवानीच्या पाठोपाठ धावत सुटला. मग त्याचे पाय थरथरू लागले. तो तिथल्या तिथं खाली बसला. मग मानकला सारा दिवस आणि रात्रभर जत्रेला चाललेल्या भवानीची पाठ दिसत राहिली. दुसऱ्या दिवशी मानक आपल्या शेतात बसला होता. 3रा प्रहर झाला होता. त्याला जत्रेहून येणाऱ्या भवानीचा चेहरा दिसला. मानकनं तोंड फिरवलं. त्याला वाटलं, मला भवानीचं तोंडही दिसू नये आणि भवानीची पाठही दिसू नये. या भवानीला पाहून त्याला जत्रेची आठवण येत होती आणि ती जत्रा त्याच्या मनाला जागं करत होती. आणि मन जागं झालं की त्याला फार यातना होत होत्या. मानकनं तोंड फिरवलं, पण भवानी वळसा घालून येऊन त्याच्यासमोर येऊन बसला. भवानीचं तोंड असं दिसत होतं जणू कुणी जळत्या निखाऱ्यावर आत्ताच पाणी टाकलं असावं आणि त्या उष्णतेचा रंग लाल नाही तर काळा असावा. मानकनं घाबरून भवानीच्या तोंडाकडे पाहिलं. गुलेरी मरून गेली. गुलेरी मरून गेली? तिनं तुझ्या विवाहाची बातमी ऐकली आणि रॉकेल अंगावर ओतून घेऊन ती जळून मेली. मानक यानंतर काही बोलला नाही. आधी भवानी घाबरला, मग मानकच्या आईबाप घाबरले आणि मग मानकची नवी बायको घाबरली. तिला कळेना त्याला काय झाले. तो कुणाशीही बोलत नव्हता आणि बहुधा कुणाला ओळखतही नव्हता. पुष्कळ दिवस गेले. मानक वेळेवर भाकरी खायचा, शेतीचं काम करायचा आणि सगळ्यांच्याकडं असं बघायचा जणू तो कुणालाच ओळखत नव्हता. मी कसली याची बायको? मी तर याच्या बायकोनं याच्याबरोबर घातलेले फेरे चोरले. नवी बायको दिवस रात्र रडायला लागली. पण पुढच्या महिन्यात तिच्या आणि मानकच्या आईच्या मनात आशेची पालवी फुटली. नव्या बायकोला दिवस गेले होते. आईनं मानकला समोर बसून ही गोष्ट सांगितली. पण मानकनं आईकडं असं बघितलं जणू त्याला काहीच समजलं नाही. मानकला काही न का समजेना ही गोष्ट मोठी महत्त्वाची होती. आईनं नव्या बायकोला धीर दिला. तिला सांगितलं की एवढे काही दिवस हिमतीनं काढ. तुझं मूल मी ज्या दिवशी मानकच्या जोडीत घालीन तेव्हा त्याची शुद्ध परत येईल. आणि मग ते दिवस गेले. मानकच्या घरात मुलगा जन्माला आला. आईने मुलाला न्हाऊमाखू घातलं. मऊ रेशमी कापडात गुंडाळून त्याला मानकच्या मांडीवर ठेवलं. मानक मुलाकडे पाहत राहिला.
थोडा वेळ पाहत राहिला आणि मग एकदम किंचाळत उठला. याला लांब ठेवा, लांब ठेवा, मला याच्यात रॉकेलचा गंध येतोय. श्रोते हो, कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.